मंडळी नमस्कार. या आधीच्या भागामध्ये आपण 14व्या अध्यायाचे 14 श्लोक पाहिले, त्याचा अर्थासह वाचन केलं. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. आज आता उर्वरित म्हणजे 15 ते 27 या श्लोकांचं अर्थासह वाचन करूयात. रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनः तमसी मूढयोनीषु जायते. मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मांमध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो आणि तमोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशूंच्या योनीमध्ये जन्म घेतो. कर्मणः सकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसः तू फलं दुःखं ज्ञानं तमसः फलं. पुण्यकर्मांचे फळ शुद्ध असून ते सत्वगुणी असल्याचे म्हटले जाते, परंतु रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ मूर्खपणा तथा अज्ञान आहे. सत्वात् संजायते ज्ञानं रजसः लोभ एव च प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च. सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद मोह तथा अज्ञान उत्पन्न होते. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वतः मध्ये तिष्ठन्ति राजसः जगज्ञगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसः. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्वगतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकावर वास करतात आणि निंद्य तमोगुणी मनुष्यांचे नरकलोकी अधःपतन होते. नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा दृष्टानुपश्यति गुणेभ्यः च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही करता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो, तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. गुणानेतान अतीत्य त्रिंदेहि देहसमुद्भवान् जन्ममृत्युजरा दुःखैः विमुक्तो अमृतमश्नुते. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित वा त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. अर्जुन उवाच कैः लिंगैः त्रीन् गुणान् एतान् अतीतः भवति प्रभो किमाचारः कथं चैतांस्त्रीन् गुणान् तिवर्तते. अर्जुनाने विचारले, हे प्रभो, त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो. प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न विवृत्तानि कांक्षति. उदासीनवदासीनो गुणैः यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येयं योऽवतिष्ठति निङ्गते. समदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः तुल्यप्रिया प्रियो धीरः तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः. मानापमानयोः तुल्यः तुल्यो मित्र अपरिपक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीतः स उच्यते. श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्रा, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही,
जो त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन तथा दिव्य राहतो, जो आत्मस्थित आहे आणि सुखदुःखाला सारखेच मानतो, जो माती दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय यांच्याविषयी समभाव राखतो, जो धीर आहे आणि स्तुती तथा निंदा, मान तथा अपमान याकडे समभावाने पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने भौतिक कर्मांचा परित्याग केला आहे त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते. मां च यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते स गुणान् समतीत्येत्यात् ब्रह्मभूयाय कल्पते. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतः भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो, तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैः कांतिकस्य च. आणि परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, शाश्वत आणि अव्ययी निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. मंडळी, याबरोबरच आपला 14 अध्याय 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग आता समाप्त झालेला आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय.